अमृत योजनेतील अमृत खिशात, अनमैला मिश्रित पाणी राहुरीकरांच्या घशात. होय, हा संतापजनक आणि अत्यंत घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे राहुरी नगरपरिषद हद्दीतील जुना कणगर रस्ता परिसरात. एकीकडे डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटीच्या बाता मारणारे नगरपरिषदेचे प्रशासन आणि येथील नगरसेवक नेमके झोपलेत कुठे, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. जुना कणगर रस्त्यावरील नागरिकांना वीज, रस्ता आणि पाणी या अत्यंत प्राथमिक गरजांसाठी रोज नरकयातना भोगाव्या लागत आहेत. पण नगरसेवकांची आणि प्रशासनाची डोळेझाक अजूनही संपलेली नाही. आता तर हद्दच झालीये. या भागातील पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली आहे. अत्यंत घाण पाण्याचे डबके ज्या ठिकाणी साचले आहेत, त्याच डबक्याच्या खालून ही पाईपलाईन जाते आणि ती फुटल्यामुळे नागरिकांच्या घरात थेट मैला मिश्रित घाण पाणी पुरवले जात आहे. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे राहुरीवर पाणीटंचाईचे संकट डोक्यावर आहे. मुळा धरणातून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे, म्हणून गाळ मिश्रित पाणी येईल, पाणी उकळून प्या, अशी मोफतची जनजागृती येथील नगरसेवकांनी केली खरी. पण आमचा सवाल हा आहे की या फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याचा मुहूर्त कधी निघणार? जनतेला ज्ञान शिकवण्यापेक्षा ही पाईपलाईन दुरुस्त करून घेण्याचे कर्तव्य हे नगरसेवक का विसरले? फुटलेल्या पाईपलाईन बदलण्यासाठी दरवर्षी नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकात लाखो रुपयांची तरतूद केली जाते. मग हे लाखो रुपये जातात कुठे? कोणाच्या खिशात हा निधी मुरतोय? लाखो रुपयांची तरतूद असतानाही प्रशासन आणि नगरसेवक कोणत्या शुभमुहूर्ताची वाट पाहत आहेत? आज या दूषित पाण्यामुळे जुना कणगर रस्ता परिसरातील लहान मुले, महिला आणि वृद्धांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. निवडणूक आली की आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या या नगरसेवकांच्या आश्वासनांमधून अद्याप कोणताही फलदायी अंकुर फुटलेला नाही. उलट जी काही परिस्थिती आधी थोडीफार बरी होती, तिनेही आता काट टाकून अत्यंत भयानक रूप धारण केले आहे. या ढिम्म प्रशासनाविरोधात आणि निष्क्रिय नगरसेवकांविरोधात जुना कणगर रस्त्यावरील नागरिकांनी आता अतिशय तीव्र शब्दांत निषेध आणि संताप व्यक्त केला आहे. लवकरात लवकर ही पाईपलाईन दुरुस्त करून स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्या, असा थेट आणि आक्रमक इशारा नागरिकांनी दिला आहे. आता तरी या कुंभकर्णी झोपेतून राहुरी नगरपरिषद प्रशासन आणि येथील नगरसेवक जागे होणार का, की नागरिकांच्या जीवाशी असाच खेळ मांडला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कॅमेरामनसह सिलम पाचारणे, N26 न्यूज राहुरी.